ट्रेडिंग मधनं पैसा कमवू. ट्रेडिंग शेअर मार्केटमध्ये जे तरुण पिढी जी यायला लागली, छान गोष्ट आहे, यायलाच पाहिजे तरुण पिढीने. पण तरुण पिढीनं थोडस विचारपूर्वक यायला पाहिजे. बापाचा पैसा न आणता स्वतःचा पैसा यात गुंतवायला पाहिजे. बापाच्या पैशानं ट्रेडिंग करून होत नाही. ट्रेडिंग कुठं होते? स्वतःच्या पैशानं ट्रेडिंग करा, बघा मग कसं घाम येतं. समजा जसं आपल्याला 100 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये लॉस दिसतं ना, तर बघा कसा घाम फुटतं. बापाचा पैसा असल्यावर काय मेहनत नाही ना त्या गोष्टीला. मेहनत पाहिजे. मेहनतीचा पैसा तुम्ही ट्रेडिंग मध्ये लावा, बायिंग ऑप्शन मध्ये. होतच नाही. स्वतःचा पैसा माणूस त्या स्वतःच्या मेहनतीच्या पैशाचा 1चा 2 रुपया कसा होते हे बघतं. बापाचा पैसा काय मेहनत नाही ना, बापाकडनं पॉकेट मनी म्हणून आणलेले पैसे आहेत. ते पैसा वाया घालू नका मित्रांनो. ट्रेडिंग मध्ये या. मी म्हणत नाही तुम्ही ट्रेडिंग करू नका, ट्रेडिंग करा, पण कसं? अभ्यास करा पहिले. अरे स्पर्धा परीक्षात उत्तीर्ण होण्यासाठी एखादी स्पर्धा परीक्षा का देतो आपण, का करतोय? बस स्पर्धा परीक्षा देण्यामागचा उद्देश काय? पैसाच ना. आपल्याला एक नोकरी भेटणार. मग इथं तुम्ही ट्रेडिंग करताय हे पण पैसाच आहे ना. तुम्ही इथं तर पैशाशी खेळताय. मग इतकं सोपं आहे का पैसा ट्रेडिंग करून मिळवणं? नाही, इथं सोपं नाहीये. ट्रेडिंगला खूप अभ्यास लागतं. तुम्हाला टेक्निकल अनालिसिस आलं पाहिजे, फंडामेंटल अनालिसिस यायला पाहिजे. तुम्ही जर इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही एखाद्या कंपनीत इन्व्हेस्ट करायचा विचार करतायत आणि इन्व्हेस्टमेंट असं आपल्याला एक 10 रुपयाची म्हणजे एका शेअरची किंमत 5 रुपये 10 रुपये आहे म्हणून आपण तो शेअर घेणार का? एखादी रिलायन्स सारखी कंपनी आहे, आता त्याची 1800 रुपये किंमत आहे जवळपास. मग रिलायन्सची शेअर घेणार का ज्याची किंमत कमी आहे म्हणून घेणार? नवीन ट्रेडर, नवीन इन्व्हेस्टर काय करतोय की ज्याची किंमत कमी आहे आणि तो पटकन ग्रोथ करेल, त्या शेअर मध्ये पटकन वाढेल म्हणून आपण त्या छोट्या शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतोय. तर छोट्या शेअर मध्ये करू नका. तुम्ही मोठ्या कंपनीत इन्व्हेस्ट करा. ते तुम्हाला 100% 10-15% रिटर्न देतं. छोटे शेअर तुम्हाला शेअर रिटर्न देत नाहीत. आणि पंप अँड डम्प जर झालं म्हणजे काय होते, छोट्या छोट्या शेअर मध्ये ऑपरेटर ज्याच्याकडे खूप जास्त पैसा असतो ना, तो काय करतो, थोडंफार त्या शेअरला वर नेतो आणि आपल्यासारख्या रिटेलरला त्या शेअर मध्ये गुंतवतं आणि स्वतःचा पैसा काढून घेतो शेअरचे रेट वाढल्यानंतर. तर ह्या सगळ्या रिस्क आहेत. आज आपला पैसा समजा तुम्ही इन्व्हेस्ट करताय ना, सुरुवातीला तुम्ही 1-2 वर्ष ट्रेडिंग करूच नका. शेअर मार्केटमध्ये